नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पहा ही स्लाइड काय दिसते? शाळा, बरोबर? जशी आपली शाळा आहे अगदी तशीच ही शाळा जशी भरते तशीच जर चंद्रावरती शाळा भरली तर तर काय होईल? हीच कल्पना या ठिकाणी केलेली आहे कवयित्री चारुता पेंढरकर यांनी. आणि मुलांनो, आज आपण हीच कविता अभ्यासणार आहोत. चंद्रावरची शाळा. जशी आपली सिटी प्राईड शाळा आहे अगदी त्याप्रमाणे जर चंद्रावरती शाळा भरली तर काय गंमत येईल याचंच वर्णन या कवितेमध्ये चारुता पेंढरकर यांनी केलं आहे. चला तर मग शिकूया कविता 12वी चंद्रावरची शाळा. विद्यार्थी मित्रांनो, पहा ही सेकंड स्लाइड. काय आहे यामध्ये? स्पेस सूट. स्पेस सूट घातलेला एक व्यक्ती. चंद्रावरच्या शाळेत जायचं म्हटल्यावर गणवेश सुद्धा तसाच हवाय, नाही का? आणि कारण चंद्रावरती गुरुत्वाकर्षण शक्ती नाहीये, त्यामुळे तरंगत राहणार आपण, म्हणून स्पेस सूट लक्षात ठेवा.
विद्यार्थी मित्रांनो, पहा हे आहे चंद्रयान. आता चंद्रावर जायचे म्हटल्यावर आपल्याला एखादं यान लागेल नाही का? कारण आपण शाळेत जाताना कधी व्हॅनने जातो, कधी स्कूल बसने जातो, तर कधी पॅरेंट्स तुम्हाला सोडतात हो की नाही, गाडीवर किंवा फोर व्हीलरमध्ये. पण आता इथे चंद्रावर जायचे म्हटल्यावर, एवढ्या लांब अंतरावर जायचं म्हटल्यावर आपल्याला तशी व्यवस्था करायला लागेल. मग चंद्रावर जाण्यासाठी यान लागतील छोटे छोटे. तर हे आहे यान. अशा या इस्रोच्या ठिकाणी अग्निबाणाच्या साह्याने हे यान असं सोडलं जाईल आणि चंद्रावर ते पोहोचेल. किती धमाल येईल ना, मज्जा येईल खूप. पहा पहा आता विद्यार्थी मित्रांनो, अग्निबाण, या अग्निबाणाच्या साह्याने छोटी छोटी यानं यातून बाहेर पडतील आणि चंद्रावर पोहोचतील. किती धमाल असणार आहे ना, पहा.
विद्यार्थी मित्रांनो, पहा ही आहे स्पेस लॅब. आपली जशी प्रयोगशाळा असते हो की नाही, तशी अंतराळामध्ये सुद्धा लॅब. पण त्याचा आकार कसा, कसे कार्य करतायत हे या ठिकाणी चित्रांच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. बघा किती जिज्ञासा निर्माण करणारा आहे नाही का. हे पाहिल्यानंतर तुम्हालाही असं वाटेल की कधी एकदा आपण स्पेस मध्ये जातोय आणि असं होत असेल हो की नाही. सायन्स शिकणारे विद्यार्थी तुम्ही, टेक्नॉलॉजीच्या काळातील म्हणजे तंत्रज्ञान युगातील तुम्ही विद्यार्थी, त्यामुळे तुमच्या कल्पना तशाच असतील आणि इथल्यापेक्षा तुम्हाला अंतराळातीलच कल्पना किंवा अंतराळातील गोष्टींचं आकर्षण जास्त असणार आहे. मनुष्य हा असा आहे विद्यार्थी मित्रांनो की त्याला पहिल्यापासूनच अंतराळाबद्दलची ओढ आहे. चंद्र, सूर्य, तारे या सगळ्यांची त्याला आधीपासूनच ओढ होती आणि म्हणूनच तो आपल्या कल्पना, ती ओढ, ती इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि चंद्रावरती सुद्धा पाऊल मानवाने ठेवून हे सिद्ध केलंय की आपण ज्या कल्पना करतो त्या कदाचित सत्यामध्ये उतरवू शकतात. हेच त्यांनी दाखवून दिलेलं आहे. पहा, या स्पेस लॅब, ही पण स्पेस लॅबच आहे. या स्पेस लॅबमध्ये माणूस कसा उडतोय बघा, म्हणजे स्थिरपणाच नाही ना. म्हणून तर विद्यार्थी मित्रांनो, खरोखर कल्पना ही आगळी आहे. जशी आपली शाळा भरते अगदी तशीच जर ही इथल्या पृथ्वीवरच्या शाळा बंद पडल्या आणि चंद्रावरती जर शाळा सुरू झाल्या, तर त्या शाळेत शिकायचं म्हटल्यावर आपल्याला काय काय तयारी करावी लागणार आहे, त्या चंद्रावरच्या शाळेत कसं जावं लागणार आहे, ती चंद्रावरची शाळा कशी असेल, तिथे काय काय असेल, अभ्यास कसा करावा लागेल, असे अनेक प्रश्न निर्माण होतात. आणि काही प्रश्नांचा आढावा या ठिकाणी कवयित्री चारुता पेंढरकर यांनी घेतलेला आहे. पण बरेच प्रश्न अनुत्तरित राहतात किंवा बरेच प्रश्न तुमच्याही मनात निर्माण होतात. ज्या फिजिकल म्हणजे आपली जी शाळा आहे, या शाळेमध्ये आपण फिजिकल जेव्हा उपस्थित असतो, प्रत्यक्ष उपस्थित असतो, तेव्हा बऱ्याच गोष्टी घडतात, गमती जमती आपण करत असतो. मग ह्या प्रत्येक गोष्टी, या प्रत्येक गमती जमती चंद्रावरच्या शाळेत होऊ शकेल का, असाही प्रश्न तुमच्या मनात उपस्थित होईल जेव्हा कविता आपण शिकू तेव्हा. चला तर मग कवितेला सुरुवात करूया.
कवितेचं नाव आहे चंद्रावरची शाळा. चारुता पेंढरकर ही कवयित्री, प्रसिद्ध मराठी कवयित्री आहे. या कवितेची मध्यवर्ती कल्पना काय ते आपण बघूया. 21व्या शतकात जर शाळा चंद्रावर भरली तर किती मजा येईल. तिथे होणाऱ्या गमती जमती, अभ्यास, जेवण कसे असेल याची सुंदर कल्पना कवयित्री चारुता पेंढरकर यांनी मांडली आहे. काळ बदलला, 21वे शतक सुरू झालेलं आहे आणि तंत्रज्ञान आहे. आपण प्रत्येक गोष्ट संगणकाच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. विविध गोष्टींवर संशोधन करण्याचा प्रयत्न करतोय. मग याच अशा काळामध्ये कवयित्रीने कल्पना केली, जर शाळा ही पृथ्वीवर न भरता चंद्रावर भरली तर तिथे काय काय असेल, अभ्यास कसा करावा लागेल, तिथे जेवण कसं असेल किंवा काय गमती जमती होतील याचं त्यांनी सुंदर शब्दामध्ये वर्णन केलेलं आहे. आपण कविता बघूया. मध्यवर्ती कल्पना समजली असेलच तुम्हाला. चंद्रावरच्या शाळेत होणाऱ्या गमती जमती, तिथे कसा अभ्यास होईल, तिथं जेवण कसं असेल, या सगळ्या गोष्टींचं वर्णन कवयित्री चारुता पेंढरकर यांनी या कवितेमध्ये केलेलं आहे. मी पहिल्यांदा कविता तुम्हाला वाचून दाखवते आणि त्यानंतर एकेका कडव्याचा अर्थ सांगते. ठीक आहे. एकविसाव्या शतकात भरेल चंद्रावरची शाळा. 21व्या शतकात भरेल चंद्रावरची शाळा. चंद्रावरच्या शाळेत नसेल खडू आणि फळा.
चंद्रावरच्या शाळेत नसेल खडू आणि फळा. छोट्या छोट्या यानातून बघा, छोट्या छोट्या यानातून शाळेत जातील मुले. बटण दाबताच शाळेचे दार होईल खुले. बटण दाबताच शाळेचे दार होईल खुले. दप्तराचे ओझे. काय काय सांगता? दप्तराचे ओझे तेव्हा नसेल पाठीवरती. दप्तराचे ओझे तेव्हा नसेल पाठीवरती. ऑक्सिजनचा सिलेंडरच न्यावा लागेल वरती. पहा, ऑक्सिजनचा सिलेंडरच न्यावा लागेल वरती. भाजी पोळीच्या डब्याची राहणार नाही कटकट. भाजी पोळीच्या डब्याची राहणार नाही कटकट. जेवणाची गोड गोळी घेऊन टाकायची पटपट. जेवणाची गोड गोळी घेऊन टाकायची पटपट. पीटीचा तास. बापरे, पीटीचा हा तास कसा होतो ते पहाल. पीटीचा हा तास कसा होतो ते पहाल. एक उडी मारताच तसेच तरंगत राहाल. एक उडी मारताच तसेच तरंगत राहाल. दाबायची बटणे एवढाच फक्त अभ्यास. दाबायची बटणे एवढाच फक्त अभ्यास. नाही नाही, दाबायची बटणे एवढाच फक्त अभ्यास. चंद्रावरती पोहोचलात की झालातच पास. चंद्रावरती पोहोचलात की झालातच पास. अरे बापरे, किती मज्जा. अशी असेल भारी, अशी असेल भारी चंद्रावरची शाळा. अशी असेल भारी चंद्रावरची शाळा. चंद्रावरच्या शाळेत फक्त चांदण्यांशीच खेळा. चंद्रावरच्या शाळेत फक्त चांदण्यांशीच खेळा. बापरे, चंद्रावरच्या शाळेत चांदण्याशीच फक्त खेळायचं तर. वा, 21व्या शतकात भरेल चंद्रावरती शाळा. चंद्रावरच्या शाळेत नसेल खडू आणि फळा. चंद्रावरच्या शाळेत नसेल खडू आणि फळा. चंद्रावरच्या शाळेत नसेल खडू आणि फळा. वा, छान.
पहा विद्यार्थी मित्रांनो, ऐकली का कविता? कशी वाटली? चाल मीच लावलेली आहे. कशी वाटली तुम्हाला? अशाच चालीमध्ये तुम्ही कविता म्हणायची. ठीक आहे. आता मी एकेका कडव्याचा अर्थ तुम्हाला स्पष्ट करते. विद्यार्थी मित्रांनो, कवयित्री चारुता पेंढारकर असं म्हणतात की 21व्या शतकात भरेल चंद्रावरची शाळा, चंद्रावरच्या शाळेत नसेल खडू आणि फळा. 21वं शतक आणि शतक म्हणजे 100 वर्ष. या 100 वर्षाच्या काळात जर चंद्रावरती शाळा भरली तर या चंद्रावरच्या शाळेत मग काय पाहायला मिळणार नाही आपल्याला? तर खडू आणि फळा. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्या शिक्षकांची ही साधने आहेत, माध्यमे आहेत शिक्षण देण्याचं. बोर्डवर लिहिलंच पाहिजे, म्हणजे बोर्ड, फळा आणि त्यावर लिहिणारा खडू. म्हणजे खडू आणि फळा हे या दोन गोष्टींना सोडून शिक्षणाची कल्पनाच पूर्ण होत नाही. आणि इथे तर कवयित्री म्हणते चंद्रावरच्या शाळेत फक्त तुम्हाला मज्जाच करायची आहे, तिथे खडू आणि फळा तुम्हाला पाहायला पण मिळणार नाही. म्हणजे चंद्रावरच्या शाळेत खडू आणि फळा नसेल, असंच कवयित्रीला म्हणायचंय. पुढे म्हणते कवयित्री, छोट्या छोट्या यानातून शाळेत जातील मुले. मुलांनो, आता तुम्हाला माहितीये शाळा काही आपल्या घराजवळ सगळ्यांच्या घराजवळ असतीलच अशा नाही. काही शाळा लांब असतात. मग शाळेत जाण्यासाठी आपण वाहनांची व्यवस्था करतो. काही पालक गाड्यांवर सोडतात, 2 व्हीलर 4 व्हीलर. काही जण ऑटो रिक्षा किंवा व्हॅन लावतात, तर काही जण स्कूल बसमध्ये येतात, हो की नाही? स्कूल बसमधून आपण शाळेच्या वेळेमध्ये पोहोचतो. पण इथं चंद्र लांब आणि पृथ्वी खाली. मग या पृथ्वीवरून आपल्याला चंद्रावरती पोहोचायचे म्हटल्यावर तरंगत तरंगत जावं लागेल. मग तिथे न बस, न 4 व्हीलर, न गाडी 2 व्हीलर, काहीच उपयोगात आणता येणार नाही. मग तिथे आपल्याला आणावं लागेल यान, छोटे छोटे यान. या छोट्या छोट्या यानातून मुलांना शाळेत जाता येईल. किती मजा येईल. प्रत्येक जण अशा यानामध्ये बसेल, स्पेस सूट घालेल, कारण तिथे वेगळा गणवेश नाहीये तुमच्यासारखा. तुमच्या शाळेचा जसा गणवेश आहे तसा तिथे स्पेस सूट असेल. प्रत्येकाला ते घालावं लागणार आहे. पाठीवरती ऑक्सिजनचा सिलेंडर न्यावा लागणार आहे, कारण जसं जसं आपण हळूहळू वरती जाऊ तसं ऑक्सिजनचा पुरवठा कमी होत जातो. आणि म्हणून शाळेत जायचे म्हटल्यावर पूर्ण तयारीनिशी जावं लागेल. छोट्या छोट्या यानातून मुले शाळेत जायला लागतील. शाळेचा दरवाजा मावशी, ताई वगैरे नाही उघडणार. तिथे बटन दाबलं की शाळेचा दरवाजा खुला होईल. तिथे असतील रोबोट वगैरे तुम्हाला सांगण्यासाठी, पण बटन दाबलं की दार खुलं होईल. जसं लिफ्टमध्ये जाताना आपण हे करतो की नाही, बटन दाबतो, ऑटोमॅटिकली लिफ्टचं दार उघडतं, आपण बसतो, जिथे जायचं तिथे आपण ते बटन दाबतो आणि पोहोचतो. अगदी तसंच आहे. खालच्या मजल्यावरून 12व्या 15व्या 20व्या मजल्यापर्यंत आपण त्या विद्युत म्हणजेच लिफ्ट मधून जातो. विद्युत वाहक म्हणतो त्याला, लिफ्ट मधून जातो, हो की नाही? अगदी तसंच या छोट्या छोट्या यानात बसून आपल्याला चंद्रावरती जायचंय. आणि लिफ्टची बटणे जसे दाबतो अगदी तसंच बटन दाबायचंय आणि शाळेचं दार मग खुले होईल आणि मग तुम्ही यानातून त्या शाळेमध्ये प्रवेश करणार. किती धमाल आणि मज्जा आहे, नाही का? आवडेल का तुम्हाला अशी चंद्रावरची शाळा? मला तर असं वाटतंय तुमच्या विचारांमुळे, तुमच्या कल्पनेवरून की तुम्हाला अशी शाळा नक्कीच आवडेल. पण या व्यतिरिक्त असून तुम्हाला काय काय करायचंय हे बघूयात, हो की नाही? पुढे कवयित्री म्हणते, दप्तराचे ओझे तेव्हा नसेल पाठीवरती, ऑक्सिजनचा सिलेंडरच न्यावा लागेल वरती. आपण शाळेमध्ये दप्तराचं ओझं वाहतो, सगळ्या विषयाच्या नोटबुक्स, टेक्स्टबुक्स, हो की नाही? कंपास म्हणजेच पाऊच तुमचा, पेन, स्केच पेनचं, रंगपेटीचं सगळं साहित्य, वॉटर बॉटल, डबा, या सगळ्या सामानांनी काय होतं, दप्तराचं ओझं वाढतं. आणि म्हणून पाठीवरचं दप्तराचं ओझं कमी करण्यासाठी आज अनेक शाळांमध्ये लॉकर पण आहेत, कप्पे दिलेले आहेत तिथे. पण तरी सुद्धा घरी अभ्यासाला काही लागतंच, म्हणून मुलं वह्या घेऊन जातात, पुस्तके घेऊन जातात, पुन्हा आणतात. खूप दप्तराचं ओझं असतं. पण कवयित्री म्हणते या चंद्रावरच्या शाळेत
दप्तराचं ओझं तर असणारच नाहीये, पाठीवरती दप्तराचं ओझं नसेलच. पण एक काम करावं लागेल, आपल्याला वरती जायचे, तिथे प्राणवायू थोडासा कमी होईल म्हणून आपल्याला ऑक्सिजनचा सिलेंडर मात्र न्यावं लागेल. सिलेंडर म्हणजे नळकांड, प्राणवायूचं नळकांड. आपल्याला तिथे दम लागू नये, धाप लागू नये म्हणून तो मात्र आपल्याला न्यावा लागेल. पण त्याचं काही ओझं फार नसणार आहे. स्पेस सूट वगैरे घातलं, ह्या सगळे आवरणं घातले की त्याचं काही जडपणा किंवा ओझं आपल्याला वाटणार नाही. कारण तिथं गेल्यावर मज्जाच मज्जा आहे. म्हणून दप्तराचं तर ओझंही नाही, खडू आणि फळाही नाही, आणि छोट्या छोट्या यानातून प्रवेश करायचा आहे. अतिशय सुंदर कल्पना कवयित्री चारुता पेंढरकर यांनी या कवितेमध्ये मांडलेली आहे. समजतीये ना कविता?